सर आपल्या समेत उपस्थित आहेत. टेन क्रिकेट वाहिनीच्या वतीने त्यांचा देखील वेलकम आहे. महत्वपूर्ण सामना सुरू होतो. निर्णायक लढत ग्रुप ई मधील ही पहिली तर आजच्या शेड्यूलनुसार हा पाचवा सामना मैदानावरती सुरू होतोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी, परिसरातील उपस्थित सर्व दर्दी क्रीडाप्रेमी, दर्दी क्रीडे रसिक, दर्दी क्रिकेटचे चाहते, त्या सर्वांचं स्वागत आहे. ऑनलाईन व्ह्यूवर्स टेन क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आपल्यासोबत जॉईन झालेत त्या सर्वांचं वेलकम. क्रिकेटची एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी. चेतन स्मृती चषकाचा 29वा पर्व ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आमच्या समेत नितेशजी मार्के अर्थातच बंटी दादा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. सामना सुरू होतोय. 12:55 ऑनफिल्ड अंपायर आपण बघत आहोत. हरेश कराळे सर, स्कुर्ले अंपायर राज बोर सर. 4 ओव्हरची मॅच, महत्त्वपूर्ण लढत आपण बघत आहोत. ज्या ठिकाणी पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना आपण बघत आहोत पिंक पॅन्थर कान्हार्ले क्रिकेट संघाला सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत युवराज आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत भूषणला. सामना सुरू होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक स्वप्नीलला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. स्पीडअप करणं गरजेचं राहील. कुलसमेनी स्पोर्ट्स बाधाने महत्वपूर्ण सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅकफुटवर आले, कट केला समोर. कव्हर्स मधून फिल्डर पुढे पोहोचतायत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, वेग देखील चांगला नव्हता चेंडूवरती. त्याच काळाचं हवं तसं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. सिंगल धावेनं महत्वपूर्ण पहिला डाव आणि पहिल्या डावातील हा दाफलकाचा शुभारंभ आपण बघत आहोत. सलामीवीर युवराजच्या बॅटमधून येणारी ही एक धाव. स्ट्रायकरला आपण बघत आहोत स्वतः संघनायक कॅप्टन भूषणला, जो सामोरे जाईल स्वप्नीलच्या अगेन्स्ट. पहिलं षटक पॉवर प्लेचं. बॅकफुटवर आले, फोर्स केल्या समोर. हवं तसं टायमिंग नव्हतं. वायडिश लॉंगॉनचे फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. थोडीशी मिसफील्ड झाली, फंबललेस, आणि त्याचा फायदा भूषण आणि त्याच्या समेत युवराजने घेतलेला आहे. येणाऱ्या या निर्णायक 2 धावा आणि 2च्या सोबतीनं टीमची टोटल आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती आतापर्यंत 3 या आकड्यावर. 3 ऑन बोर्ड. डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आपण बघत आहोत. त्याचबरोबर ऑन साईडला बॅकअप स्कोर लेगमध्ये फाईन लेग आणि त्याचबरोबर मिडविकेटच्या दरम्यान इनफिल्डमध्ये. ऑन साईडला फटका लाजवाब आहे. संघ कर्णधार भूषणच्या बॅटमधून बॉल फिनिश होतोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या डावाचा हा पहिला तडाखा भूषणच्या बॅटमधून. हा भूषणशाली फटका, षटकार. कशा पद्धतीने हवेमध्ये सूर लगावला होता फिल्डरनं. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. 6 धावासंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते आतापर्यंत 9 या आकड्यावर. लव फुल टॉस बॉल, बोलस बॅक ड्राईव्ह, रन ते मिळणार नाही. बॅट अँड पॅडमध्ये चांगल्या वेगावरती कंट्रोल गोलंदाजी आपण बघत आहोत स्वप्नीलकडून. मागच्या षटकारानंतर लगेचच झालंय कमबॅक आणि महत्वपूर्ण निर्धाव चेंडू आपण बघत आहोत. सध्याच्या घडीला गोलंदाज स्वप्नीलच्या स्पेलमधून. धावासंख्या 9, स्टील 2 टू गो. स्टेट बॅटनं फोर्स केला समोर, मिड ऑफ हातमध्ये, डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नव्हते. बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती डीप लॉंग ऑफ सीमा पार ऑन दी अप. चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, चौकार. मधून आणखीन एक चौकार. चौकारच्या सोबतीने सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत पिंक पॅन्थर कान्हार्ले क्रिकेट संघाची विदाउट लॉस 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त उसळला नाही. त्याच कारणाचं आपण बघत आहोत जो बाउन्स अपेक्षित होता भूषणला तो बाउन्स चेंडूला मिळाला नाही. निदाव चेंडूच्या सोबतीनं पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट. 13 बनवल्या गेल्या पिंक पॅन्थर कान्हार्लेकडून. प्रत्युत्तर देत असताना आपण बघत आहोत पहिल्या डावात
नाणेफेकीचा कौल त्यानं गमावलाय. 5 चेंडूत 12चं योगदान भूषणचं, 1 चेंडूत 1 धावेचं योगदान सलामीवीर युवराजचं आणि पहिल्या विकेटसाठी 13 धावेची भागीदारी सध्या बिल्डअप झाली. टीम मॉडेल बंद करा, फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. लक्ष सुद्धा बरोबर 12:55 या मॅचचा पहिला बॉल पडला. कुठल्या परिस्थितीत 1:15 पर्यंत तुम्हाला या मॅचमधील 3 षटकं टाकून कंप्लीट करावे लागतील. तेरा धावा दाखल करते. महत्वपूर्ण षटक दुसरं सध्या सुरू झालंय. स्पीडअप करणं गरजेचं राहील फिल्डिंग करणारा संघ. कुलस्वामिनी स्पोर्ट्स बादाने बरोबर 12:55 पहिला बॉल पडलाय. लक्ष सुद्धा स्पीडअप करणं गरजेचं राहील. वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. निर्णायक षटक दुसरं सध्या सुरू होतंय. स्क्रीन एंड कडून गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. गणेशला आता इन्व्हाइट करण्यात आलंय. कुलस्वामिनी स्पोर्ट्स बादाने क्रिकेट संघाच्या संघनायकाकडून गणेशची नियुक्ती निर्णायक दुसऱ्या षटकात गोलंदाज म्हणून करण्यात आलेली आहे. 13 धावा पहिल्या षटकात फ्रंटलाईन बॉलर स्वप्नीलच्या अगेन्स्ट आल्या आणि या मॅचमध्ये सुरुवात तर दमदार झाली आहे बॅटिंग करणाऱ्या पिंक पॅन्थर कान्हार्लेची. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग, तदनंतर हलकासा इनस्विंग झाला, आतमध्ये आला. युवराज कंटीला लाईन रीड करता आली नाही. ड्रिल करून दाखवत आहेत थ्रू द कव्हर्स कशा पद्धतीने खेळायचं होतं. चेंडूबाचा संपर्क झाला नाही. सुरुवात कॉन्फिडंटली आपण बघत आहोत गणेशची झाली निर्णायक द्वितीय षटकाची. पहिला चेंडू निर्धाव धावसंख्या स्थिर. टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 13 या आकड्यावर. वेळ जास्त घेता लक्ष सुद्धा कुलस्वामिनी स्पोर्ट्स बादाने स्पीडअप करणं गरजेचं राहील. युवराज ऑन स्ट्राइक, सलामीवीर त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी गणेश. फुल टॉस होता मिस टाइम. टॉपेज थर्डमॅनचा फिल्डर पाठमोरा. बॉलनं थोडी गिरकी घेतली. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल तोपर्यंत निर्णारा महत्वपूर्ण 2 धावेचा सिग्नल. 2च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते आतापर्यंत 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. फुल टॉसवरती हवं तसं कनेक्शन नव्हतं, त्याच कारणासह आपण बघत आहोत मिळाल्या त्या फक्त 2 धावा. धावसंख्या 2 सरकली पुढे ते आतापर्यंत 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. फुल लेंथ. पंचांकडे प्रश्न विचारला होता. थ्रो खराब आला. ओव्हर कॉन्फिडंट आपण बघत आहोत. ओव्हर हिट करण्याचा प्रयत्न तो फसला. थर्डमॅनच्या फिल्डरचा बॅकअप देत असताना थ्रो त्यानं वाईट दिला. त्याच कारणास्तव लेग बायच्या स्वरूपात मिळाल्या या महत्वपूर्ण 2 धावा. 2च्या सोबतीनं सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ते आतापर्यंत 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. या धावेवरती तुम्हाला अंकुश लावावा लागेल, कारण जेव्हा कंपल्सरीची असा टुर्नामेंटचा रूल असतो, टुर्नामेंटचा नियम असतो, तेव्हा त्या रूलला अनुसरून एक धाव जेव्हा तुम्ही द्वितीय सत्रात धावसंख्येचा पाठलाग करत असतात महत्त्वाची असते, निर्णायक असते. त्याच कारणास्तव या धावसंख्येवरती मात्र आलेख तुम्हाला लावावा लागेल, रोख लावावी लागेल. बॅकफुटवर आले, हॅमर केला समोर स्ट्रेट बॅटनं डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला स्वीट साऊंड. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे युवराजच्या बॅटमधून हा राजेशाही फटका, षटकार. आपण बघत आहोत आतापर्यंत पोहोचले ते बॅटिंग करण्याला पिंक पॅन्थर कान्हार्लेचे. विदाउट लॉस 23 या आकड्यावर. विषय मध्ये आणखीन एक चांगला फटका. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. लॉंग ऑनला बॅकअप. व्हेरी गुड जजमेंट. मात्र लास्ट मोमेंटला क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. मिसफील्ड, मिस्टेक. मोबदला तर मोजावाच लागेल, चुकीला माफी नाही. चौकार. चौकाराच्या साईडनं धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते आतापर्यंत 27 धावा. कॉन्फिडंटली वापसी केले विथ द बॅट बॅटिंग करणाऱ्या पिंक पॅन्थर कान्हार्ले क्रिकेट संघासाठी. स्कोर 27.
मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक मिड ऑफचे पोहोचतात इनफिल्ड मध्ये आणि कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज धरतीला दान. त्या मोबदल्यात मिळणारा या निर्णायक 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ अगदी त्याचा विरोधाभास सध्या आपण मैदानामध्ये बघत आहोत. कॅच ड्रॉप त्या मोबदल्यात देणाऱ्या या 2 धावा. जीवदान आयुष्यवान भवाचा आशीर्वाद प्रदान झालाय त्या ठिकाणी बॅटर युवराजला. 2च्या सोबतीनं टीमची टोटल 29 षटकं संपली गेली. त्या ठिकाणी एकंदरीत 2 14.50 ची धावगती सध्या धावफलकावरती मेंटेन केली आहे. ती बॅटिंग करणाऱ्या पिंक पॅन्थर कार्नारलेला आणि पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी जी सध्या मैदानावरती सध्या रचली आहे बनवली आहे ती डोकेडोकी ठरतीये. फिल्डिंग करणाऱ्या टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादाने क्रिकेट संघासाठी 10 मिनिटांचा वेळ ऑलरेडी घेतलाय. लक्ष सुद्धा 12:55 पहिला बॉल पडला होता. 1:05 स्थानिक वेळ. हे तिसरं षटक कुठल्या परिस्थितीत तुम्हाला 5 मिनिटाच्या आत कंप्लीट करावं लागेल. नेक्स्ट मॅच छत्रपती बस घुरले आणि त्यांच्या विरोधात इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. पादिरवाडी या संघ दोन्ही संघाचे संघ गणदार. फर्स्ट ऑफ ऑल आपला ड्रेस कोड कलेक्ट करा. जर ड्रेस कोड कलेक्ट केला असेल तर कंपल्सरी मिटिंगच्या दरम्यान दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. 29 धावा सध्या स्कोरबोर्डवर. निर्णायक षटक तिसरं सुरू होते. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत. संदेशला महत्वपूर्ण तिसरं षटक. एक्सपेन्सिव्ह आले पहिल्या षटकामध्ये. स्वप्नील 13 धावा त्यांच्या अगेन्स्ट झाल्या. 16 धावेचं षटक दुसरं गणेशचं ज्यामध्ये लेग बायच्या 2 धावा देखील होत्या. सो टोटल टॅली 29 विदाउट लॉस. 5 चेंडूत 12चं योगदान भूषणचं तर 7 चेंडूत 15चं योगदान आपण बघत आहोत युवराजच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. ज्या 2 धावा आपण बघत आहोत एक्स्ट्रा त्या लेग बायच्या स्वरूपात. निर्णायक तिसरं षटक वेळ जास्त घेत्या. लक्ष सुद्धा संघ बाधाने. संदेश गोलंदाजीसाठी पहिला बॉल. स्विच इट. स्विच अँड स्वीट इट. शॉट ऑफ द टुर्नामेंट. शॉट ऑफ द डे. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा हा आयसा ट्रेडमार्क स्विच इटचा देखना फटका. षटकार. जे स्विच इट रिव्हर्स पुलचा अप्रतिम फटका आणि षटकारांना भव्य स्वागत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज संदेश करण्यात आलेलं आहे. ते साखरेला फलंदाज भूषण कडून. आणखीन एक प्रयत्न स्विच इटचा. यावेळेला बरोबर बॅट्समनला फॉलो केलं. त्याची बॉडी पोझिशन पाहिली. ऑफ्टॉनच्या बाहेर तो कमिट झालाय. त्याच्या बॉडीपासून बॉल अजून दूर टाकण्यात आला आणि सरते शेवटी आपण बघत आहोत सुयश मिळतं त्या ठिकाणी गोलंदाज संदेशला. चांगलं रंगेले बॅटल. धावसंख्या 35. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिडविकेटला फिल्डर त्याला भेदून बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल ओव्हर दी रूप. येतो तो चौकार. गुड शॉट. महत्वपूर्ण मॅच मध्ये संगणकाची भूमिका आपण बघत आहोत. इंडिव्हिज्युअल 8 चेंडू 22 योगदान. 2 षटकार 2 चौकार भूषणच्या बॅटमधून. बॅक फुटर आले ऑन दी अप. टॉस्ट अप डिलिव्हरी. कट करण्याचा प्रयत्न करत होते. लाईन इथे मिस झालेले. जेनूने एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती मिळाला. हार्ड लेंथ वरून चेंडू टेक ऑफ झाला. त्याच कारणासह भूषण सारख्या सेट बॅटरला देखील आता अपसेट करण्यात आलेले संदेश कडून. स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट. वन्स अगेन ग्रेट टायमिंग अँड ग्रेट कमिटमेंट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर सिक्सर. थांबले. पॉज घेतला. पॉज अँड एक्झिक्यूट. वेट अँड वॉच आणि तदनंतर लावली वाट. स्कोरलेग सीमा पार. आणखीन एक दमदार देखना फटका. दर्शनीय षटकार.
3 संपली. स्कोर आपण बघत आहोत 51, 51 धावा आणि तिसऱ्या षटकात सध्यांच्या अगेन्स्ट स्पेशली 22 धावा स्कोर करण्यात आल्या आहेत. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये 11 चेंडू 34चं योगदान आपण बघत आहोत भूषणचं, तर 7 बॉल मध्ये 15चं योगदान देत असताना सध्या स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळालेलं युवराज. शॉर्ट ड्रिंक्स ब्रेक्स इन्व्हाइट करण्यात आलाय. 17.00 धाब्याची धावगती. मागच्या षटकात काय तुफान फटकेबाजी आपण पाहिले. स्विचिटचे 2-6, त्यानंतर स्क्वेअर लेगला 1-6 आणि 1-4 देखील आपण पाहिला. टोटल 51-51 60 धाब्याचा उच्चांक या 4 षटकांच्या मॅचेस मध्ये. एबी रॉयल जांभोडे या टीमच्या नावावरती. वैयक्तिक नॉट आउट 40 धावा, हायेस्ट टोटल इंडिव्हिज्युअली कल्पेश कातवराच्या नावावरती. मागच्या मॅच मध्ये एबी रॉयल जांभोडे टीमसाठी आय थिंक सचिन बिराडेची विस्फोटक वादली खेळी आपण पाहिली, ज्यामध्ये त्यांना देखील 38 धाब्याचं योगदान विथ बॅट दिलं होतं. आणि या मॅच मध्ये इंडिव्हिज्युअल आतापर्यंत पाहिलं तर 11 बॉल मध्ये 34 धाब्याचं योगदान संगणक संघ कर्णधार भूषणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कॅप्टन रीडिंग फ्रॉम फ्रंट, संगणकाचं नेतृत्व आणि या महत्त्वपूर्ण डावामध्ये त्याची निर्णायक भूमिका तो सध्या अदा करत असताना फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या अगेन्स्ट आपल्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अर्थातच पिंक पॅन्थर कानारलेसाठी स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष असू द्या. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथी तुकारामजी बागर यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करेल आपला शुभ सन्मान स्वीकार करायचा आहे. बंटी गोलंदाजीसाठी अंतिम षटक पहिल्या डावाचा जी वेळ जास्त घेता लक्ष सुद्धा कुलसर्मनी स्पोर्ट्स बादाने स्पीडअप करणं गरजेचं राहील. तुकारामजी बागर यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. या आपल्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं हा त्यांचा शुभ सन्मान सध्या संपन्न होतोय. लेफ्ट हँडर मीडियम पेसर पहिल्या बॉल अगदी पुढ्यात टाकला होता, तिथून हलकासा टर्न झाला बाहेरच्या बाजूने. चांगला आउट स्विंगर. बॉलला दोन्ही बाजूने वलवड्यामध्ये वाकबगार आहेत बंटी आणि बंटीच्या या निर्णायक 4थ्या षटकाची सुरुवात आपण बघत आहोत. सध्या डॉट बॉलनं झालेली आहे. व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतोय कुमारजी दस यांच्या शुभ हस्ते तुकारामजी बांगर यांचा. ऑन साइडला आपण बोल फिल्डर मिडविकेटला उपस्थित आहेत आणि पहिल्या विकेटसाठी जी 51 धाब्याची भागीदारी बनवली होती ती पार्टनरशिप आता ब्रेक केली आहे बंटीनं. फलंदाज बाद युवराज माघारी परत आहेत. पहिला झटका पिंक पॅन्थर कान्हारलेला. आपण बघत आहोत डीप मध्ये मिडविकेटला संपादित केलेला आहे. लेट पण थेट या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना पहिलं सांघिक यश, त्याचबरोबर वैयक्तिक देखील ही पहिली सफलता गोलंदाज बंटी करता. 51 ला सध्या 1 लॉस. न्यू बॅटर सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला रोहितला आपण बघत आहोत. आणखीन एक जिनियन ऑलराऊंडर पिंक पॅन्थर कान्हारलेचा सध्या स्ट्रायकर एंडला सामोरे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. संगनायक भूषण मात्र नॉन स्ट्रायकर एंडला 11 चेंडूत इंडिव्हिज्युअल 34चं योगदान देत असताना स्ट्रायकर एंडला रोहित. बंटीची जबरदस्त सुरुवात. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर. स्विच हिट अटेम्प्ट, रिव्हरचा प्रयत्न आणि अटेम्प्ट सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक पाठवणाऱ्या परिस्थितीत बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न तो फसला आणि बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचला. स्विच हिटचा आणखीन एक दमदार फटका, चौकार. बघत आहोत 55 धावा धावफलकावरती. तीन बॉल अजूनही बाकी आहेत. बॅकफुटवर आले. ऑन साइडला आपण पूल करताय. चेंडूबारचा व्यवस्थित संपर्क नव्हता. मिळते आधी फक्त एक सिंगल सेकंडचा कॉल करत होते रोहित, मात्र भूषणने त्यांना रोखलेले आहे. जे चांगले सेट आहेत. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचले आतापर्यंत 3 डबल डिजिट डबल फिगर. अब तक 56.
फुलर लेंथ लॉफ्ट केलं समोर स्ट्रेट बॅटनं क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि कमिटमेंट दाखवली आहे. फलंदाज बाद संगनायक भूषण ज्याच्या नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावलं होतं ते अंतिमतः आता शमवलंय. गोलंदाज बंटीनं आणखीन एक झटका. 56ला सध्या 2 लॉस. बंटीला आपण बघत आहोत या षटकामध्ये मिळणार आहे सुयश. दुसरं 5 बॉलमध्ये अवघ्या 5 धावा देत असताना बंटीनं महत्वपूर्ण 2 झटके दिलेत पिंक पॅन्थर कान्हारलेला. संगनायकाचा कॅमिया संपला. 12 चेंडू 34चं योगदान देत असताना संघ कर्णधार माघारी परतलेत. भूषण न्यू बॅटर गणेश सध्या स्टॅकर एंडला. फुल टॉस ऑन साइडला स्विंग केला. झेलची संधी इथे देखील बनली मात्र कॅच ड्रॉप. तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात नॉस्टाकर एंडला फलंदाज गणेश आता धावचित धावबाद होताना पाहायला मिळतील. पहिलं सत्र संपलं. अंतिम षटकामध्ये गोलंदाज बंटीनं जो इम्पॅक्ट टाकला त्याच कारणासह या मॅचमध्ये अगदी टीमला रोखण्यामध्ये 60 अंडर थांबवण्यामध्ये यश आलं. 57 धावा उभारल्या गेल्या आणि निर्णायक द्वितीय सत्रात 58चं टार्गेट कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादानेच्या समोर. यानंतर होणारा जो सामना आहे टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा. छत्रपती बॉयज घोरले त्यांच्या विरोधात पादिरवाडी. दोन्ही संघाचे संघ कर्णधार विनंती आपण लगेचच या. ग्रुप ई मधील यानंतर दुसरी लढत आपल्याला एन्जॉय करता येईल आणि त्यासोबत आजच्या रेग्युलर शेड्यूलनुसार हा 6वा सामना यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा. पादिरवाडी टीमचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. छत्रपती बॉयज घोरलेचे कॅप्टन आपण देखील फासली पोचा. टॉस कबॉस कक्षेमध्ये आपल्या समोर जोडले जातील त्या ठिकाणी सुनील शेळके सर. तुकारामजी बांगर आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ असते. यानंतर होणाऱ्या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. छत्रपती बॉयज घोरले आणि त्यांच्या विरोधात पादिरवाडी या 2 टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला एन्जॉय करता येईल. हॅलो यानंतरच्या महत्वाच्या सामन्याच्या लढतीकडे आपण वळत आहोत. आपल्या सोबत आहेत अतिथी तुकारामजी बांगर सर. इकडे या आपण. आणि दोन्ही संघाचे संघनायक एका बाजूने आपण बघतो घोरले संघाचे संघनायक गोविंदजी आणि त्यांच्या साथीने पादिरवाडी संघाचे संघनायक सुद्धा आपल्या बरोबर जोडलेले आहेत. सामना निर्धारित 4 षटकांचा आहे. कॉलिंग कोणाचं असेल? घोरले संघाचे संघनायक कॉल करतायत. यस, काटा अशी त्यांची मागणी आहे आणि तीच नाण्याची बाजू आपण बघितली. आणि या बांगर साहेब आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकलेले गोविंदजी आपण ही स्पर्धा गेली अनेक वर्षापासून खरं तर खेळत आहात. 29वा पर्व आहे. अत्यंत चांगले दिमागदार अशा पद्धतीच्या स्पर्धेचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसातही गुणात्मक क्रिकेट सगळं आपण इथे या स्पर्धेच्या वतीने पाहिलेलं आहे. समोरचा संघ मासा परिसरातील एक चांगला युनिट आहे पादिरवाडी. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय काय घ्याल? बॅट फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बऱ्याचदा कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाकडे वळत असतात. तुम्ही फलंदाजी का स्वीकारलेली आहे? कारण की मी मागच्या याला इंटरव्ह्यूला पण मी सांगितलं होतं की आमचं जे बॅटर आहे ते फुल पॉवरफुल आहे आणि आम्ही बॉलिंगमध्ये मॅच काढू शकतो. त्याच्यामुळं मी बॅट फर्स्ट घेतलेली आहे. जास्तीत जास्त धावा धावपलकर जोडण्याचा प्रयत्न असेल. फलंदाजांसाठी मुभा दिली जाते. ज्यावेळेस प्रथम फलंदाजी तुम्ही करता त्यावेळेस जास्तीचा दबाव नसतो. या सगळ्या गोष्टी तुमच्या फलंदाजीसाठी समर्पक ठरत असतात. ही स्पर्धा आपण बघतो चेतन स्मृती चषक रविराज ब्लास्टर्स आयोजित 29वं वर्ष इथे साजरी करतायत, संपन्न करत आहेत. अत्यंत चांगलं दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. काय म्हणायला सगळ्या आयोजकांसंदर्भात आणि हे सगळं आयोजन कसं वाटतं? पहिल्यांदा तर मी आयोजक आपले ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे तसेच आमचे परममित्र दिनेशजी मार्के, निलेश दस असतील, मंगेश मार्के असतील, जय दस सर असतील, रमेश दस सर असतील, तर ह्यांनी आम्हाला इथे खेळण्याची खेळण्याची संधी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचे मी तर मनापासून धन्यवाद देतो. तसेच या आयोजनाबद्दल म्हणायचं झाले तर खूप सुंदर आणि सुशोभित असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी असंच आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनाचा मी एक साक्षीदार होतो. तर त्याच्यापेक्षाही सुंदर आयोजन यावर्षी चालू वर्षी त्यांनी केलेलं आहे. तर त्यांना मला वाटतं पुढील
याच्यापेक्षा पुढील टुर्नामेंटसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटतं मी साक्षीदार असेल की पुढेही ती याच्यापेक्षा चांगला आयोजन करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार 100%. धन्यवाद. चांगली प्रतिक्रिया गोविंदजी यांची आपल्याला पाहायला मिळते. MGCA चे सक्रिय सदस्य आहेत आणि त्यांचंही अनेक टुर्नामेंटवर लक्ष असतं. या आयोजकांनी घेतलेली मेहनत खरं तर त्यांच्या वतीने खरं तर त्या मेहनतीची पोचपावती म्हणून आयोजकांसाठीची प्रतिक्रिया चांगली मिळाली. पादिरवाडी संघाचे संघनायक आपल्याबरोबर जोडलेले आहेत. गोविंदजी यांना काहीतरी प्लॅनिंग करायचे बहुतेक, या आपण हरकत नाही. नाणेफेक गमावलेली आहे, सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचे आहे. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता, फलंदाजी की गोलंदाजी? नक्कीच आम्ही फलंदाजीच घेतली असती. जशा प्रकारे आमची टीम आहे जी खेळणार आहे, तर आम्ही समोरच्या टीमला फक्त 30च्या आतमध्ये रोखण्याचा नक्की प्रयत्न करू. तशी आमची बॉलिंगसुद्धा आहे. पहिल्यांदा असे 2 कर्णधार मिळाले की नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांना फलंदाजीच घ्यायची होती, परंतु एका सामन्यामध्ये नाणेफेक कोणतरी एकच जिंकत असतो, दोघांना फलंदाजी करता येणार नाही. तुम्हाला आता सुरुवातीला गोलंदाजी करायचे, प्रतिस्पर्धी संघाला 30 धावांमध्ये रोखायचं आहे. या अगोदर कधी घोरले संघाबरोबर खेळले होते का? नाही खेळलो. पहिल्यांदा घोरले संघाबरोबर खेळणार आहेत. ही स्पर्धा अत्यंत दिमागदार पद्धतीने पुढे सरकत आहे. 29वा पर्व आहे. रविराज ब्लास्टर्स आयोजित चेतन स्मृती चषकाचा हा दामछाम कसा वाटला? पहिल्यांदा मी जांभुडे संघाचं खूप मनापासून आभार आहे, ज्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. खूपच प्रकारे इथे त्यांनी नियोजन केले आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. चांगली प्रतिक्रिया याही कर्णधाराच्या वतीने आपल्याला मिळालेली आहे. तुम्हालाही विजयासाठीची हार्दिक शुभेच्छा आपण देऊ. मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक इकडे संपन्न झालेली आहे. छत्रपती बॉईज गोरले संघाचे संघनायक गोविंदजी भोईर यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये ते करणार आहेत फलंदाजी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये सुरू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे आणि सरळ जोडले जातो आहोत आम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. सुनील भाऊ 58 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे. त्यासाठी रुपेश आणि स्वप्नील त्याचबरोबर हेमंत आतापर्यंत आलेले फलंदाज आपण बघितले, ज्यामध्ये रुपेश बाद झाले होते. इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतात. व्हॉट अ ब्रिलियंट एफर्ट अँड व्हॉट अ ग्रेट कॅच इंडीड. अत्यंत चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये इथे खरं तर संपन्न करत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलेलं आहे. रोहित तिकडे उपस्थित होते. रोहित हे तो मामला फिट आहे आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद. रिप्ले मध्ये बघूया, ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने झेल टिपण्यात आलेला होता. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट करण्याचा प्रयत्न करत केला होता इथे फलंदाजाने आणि अंतिम क्षणाला आपली बॉडी स्ट्रेच केली. त्याचबरोबर आर्म एक्सटेन्शन अत्यंत चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचा चेंडूवर अंतिम क्षणावर नजर ठेवली आणि लास्ट मोमेंटला हा अत्यंत कठीण झेल इकडे रोहितने शक्य करून दाखवलेला आहे. वेल डन. या झेलसाठी आयोजकांच्या वतीने अर्थात रविराज ब्लास्टरचे कर्णधार दिनेश मार्के यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. धन्यवाद. इथे आणखी एक फलंदाज बाद होऊ शकतो आणि चेतन स्मृती चषकाचं पर्व 29वा आणि 29व्या दिवसातील दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील गोलंदाज आपल्याला इथे मिळालेला आहे. भूषणची भूषणावह कामगिरी. लागोपाठ ते 3 चेंडू आणि लागोपाठच्या 3 चेंडूवर भूषणने 3 मोठ्या फलंदाजांना खेळाडू कक्षामध्ये परतवलेला आहे. भादाने संघासमोर अनेक अडचणी वाढलेल्या आहेत. ग्रेट जॉब भूषण. सुरुवात चौकाराने झाली होती. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाने पहिल्या चेंडूवर चौकार जरी खेचला असेल तरी आत्मविश्वास कुठेही कमी होऊ दिला नाही गोलंदाज भूषणने आणि त्यानंतर त्याने तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजीचा चांगला नमुना मैदानाच्या आतमध्ये दाखवला. नवीन फलंदाज लेफ्टी बॅटर बंटी ऑन स्टार्किंग एंड.
बंटीने यावेळेस उसळी घेणाऱ्या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडूपाईचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. हा चेंडू आलेला आहे निर्धाव. बनवायचे धावा 58. या अगोदर या स्पर्धेतील सांघिक उच्चांक धावसंख्येचा जर आपण पाहिला तर AB रॉयल्स जांभुर्डेच्या वतीने 60 बनवल्या गेल्या होत्या. 61चं चॅलेंज प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या वतीने खरं तर नारायणगाव संघाला दिलं गेलं होतं. त्यामध्ये AB रॉयल्स विजयी झाले होते. इथे 58 धावा बनवायच्या आहेत. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अत्यंत अनुकूल आहे, परंतु ज्या पद्धतीच्या इतर प्राप्त परिस्थिती आहेत, कंडिशन्स आहेत, ज्या पद्धतीची आउटफील्ड आहे, इकडे धावा बनवणं तितकं सोपं नाही आहे. या मैदानावर ज्या फलंदाजाला ग्राउंड क्लिअर करण्याची खरं तर क्षमता मिळालेली आहे, चांगलं कनेक्शन, त्याचबरोबर चांगलं टेक्निक वापरून खेळणाऱ्या फलंदाजांसाठी हे खेळपट्टी अत्यंत लाभदायक ठरलेली आपण बघितलेली आहे. त्याचमुळे इथे कधी कधी धावा खूप खोऱ्याने बनताना तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु मोस्ट ऑफ द टाइम्स ॲव्हरेज टोटल धावपलकर जोडले गेलेलं तुम्ही बघू शकाल. पहिलं षटक संपते ज्यामध्ये धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आपण बघतो. फक्त आणि फक्त 5 चौकाराने सुरुवात झाली होती आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी भूषणची आपण बघत आहोत. क्रमांक 2 साठी गोलंदाज युवराजचा वापर केला जातो. आमच्या साथी स्कोरर नितेश मार्के अर्थात बंटी, अत्यंत चांगली कामगिरी त्यांची आता व्हायला लागलेली आहे. सुरुवात झाली होती थोडी अडखळत, परंतु आता इथे सुटसुटीतपणा पाहायला मिळतो. त्याचबरोबर माझ्या मराठीची बोलू कौतुके, जे अमृतातही पैजा जिंके असं आपण म्हणतो. सुरुवातीला इंग्रजीतून लिहित होते, आता मराठीतून लिहायला लागले. अत्यंत चांगलं वाटतं. बंटी, तुझं स्वागत आहे. हां, ऑनलाईन यूट्यूब बरोबर ते नेहमी जोडलेले असतात. या अगोदर एक बातमी सुद्धा त्याने आवर्जून माझ्या समोर येऊन दाखवली होती की सुनील सर बघा हे काय घडत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. हरकत नाही, सगळ्या गोष्टीकडे आपली नजर असावी. युवराज क्रमांक 2चं षटक घेऊन आलेले आहेत. 17.67चा आस्किंग रन रेट आहे आणि वाऱ्याचा वेग आपण बघितला तर आता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खाणिवरे येथून अत्यंत चांगला आहे. जे कम्युटर्स आपल्याला रस्त्याने जायला मिळतात त्यांच्याही डोळ्याची पारणं इथे निश्चितच भेटतात, कारण मसा दसई रोडला लागून असणारं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण बघतो. येणाऱ्या जाणाऱ्याला क्रिकेट पाहण्याची संधी इथे मिळत आहे. पहिला चेंडू युवराजने इथे फेकला होता, ज्यावर 1 धाव आलेली आहे. फलंदाजांचा जर विचार आतापर्यंत आपण केला तर स्वप्नील आणि बंटी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. रुपेश बाद झाले होते, त्याचबरोबर हेमंत बाद झाले होते, अशोकही बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. युवराज पुन्हा एकदा बाद आहेत. स्वप्नीलसाठी फुलटॉस आहे. डावे एसटी सोडून जाणारा मोठा प्रहार करण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु चेंडूपाईचा संपर्क करता आला नव्हता. क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्हाला बॉडी लाईनमध्ये ज्यावेळेस चेंडू मिळतो त्यावेळेस तो आडव्या बॅटने खेळता आला पाहिजे. व्हर्टिकल ब्लेडने बॉडी लाईनमधला चेंडू खेळता येणं खरं तर शक्य आहे, परंतु बऱ्याचदा तुम्हाला त्यातून अधिकच्या धावा मिळतीलच असं नाही. डावी एसटी सोडून जाणारा पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एकदा वाईड फेकण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाज युवराजला. आतापर्यंत लागोपाठचे 2 चेंडू युवराजने वाईड हाताळलेले आपण बघत आहात. 8 पर्यंत धावफलक पोहोचले. 3 गडी आतापर्यंत बाद आहेत. 58 बनवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की गोलंदाजाने एक्सपेरिमेंट मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक करावी. क्रिकेट हे कधी कसं तुमच्या समोर येईल सांगता येत नाही. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळवला जरूर, परंतु हे वळण खरं तर तितकं चांगलं वळण मानता येणार नाही, कारण ट्रिम लाईन सोडून जाणारा चेंडू पुन्हा एकदा आपण बघितला आणि पंचांच्या वतीने आणखी एकदा हा चेंडू इथे वाईड घोषित केला गेलेला आहे. वाईडची हॅट्रिक दरम्यान झालेली आपण बघितली. आता चेंडू समोर येणं हे स्वाभाविकच होतं. यॉर्करचा प्रयत्न त्यातल्या त्यात खरं तर इथे गोलंदाजाने केला होता. डायरेक्ट हिट जर देता आली असती तरी फलंदाज फ्रेममध्ये सुद्धा नव्हते. बाल बचावले फलंदाज. त्याचबरोबर 1 धाव सुद्धा इकडे मिळालेली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि 3 चेंडू वाईड हाताळले गेलेले आहेत, म्हणजे एकूण 5 धावा खर्च झालेले आहेत गोलंदाज युवराजच्या वतीने. धावफलक दुहेरी अंकामध्ये जातं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 10. महत्वाचे 3 फलंदाज ज्यावेळेस तुम्ही फार लवकर गमावत असता त्यावेळेस तुमच्यावर प्रेशर येणं हे साहजिकच आहे. टॉप ऑर्डर इथे कोलॅप्स करताना यश मिळालं गोलंदाज भूषण कंटे यांना. आडव्या बॅटने प्रहार केलेले क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षकाची इथे त्रेधा तिरपीट उडाली. अगोदर पुढे येत होते, नंतर समजलं की थोडी अतिरिक्त घाई होते, मागे जाण्याचा प्रयत्न केला आणि तितक्यात चेंडूने सीमारेषा भेदली होती. हवाई मार्गे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. हा षटकार.
धावपलकाला 16 पर्यंत घेऊन जाईल. यावेळेस काय झालेलं आहे, चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. मागचा दरवाजा उघडा ठेवल्यानंतर चोरी होत असते असं बऱ्याचदा आपण म्हणतो. इथे मागून स्टंप दाखवले होते, लेग स्टिक उकाडण्यामध्ये यश मिळते गोलंदाज युवराजला. आणि याचबरोबर ज्या फलंदाजाने या अगोदर षटकार दाखवला होता त्या फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे गोलंदाज युवराजने. बॅटर बंटी डिपार्ट्स. Important runs. What a good start given by Rupesh. He got out earlier, and Swapnil on the ground. Hemant got out without contribution of any run. Ashok scored 0 runs. It means there are many difficulties while chasing. इन बिटवीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलेला आपण बघितलेला आहे. युवराज पुन्हा एकदा तयार असतील. स्टार्टिंगला बॅटर आहे देविदास. दुसऱ्या षटकाचा काही मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना फुलटॉसला आडव्या बॅटने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत. उचलून फेकी करेपर्यंत 2 आरामशीर धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळते फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावांनी कोणतीही चिंता नसेल इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, संघ कर्णधाराला, संघ सहकारांना. कारण 58 धावा जवळजवळ बनवायचे आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच फेकण्यात यावं ही विनंती असेल, कारण तिसरं षटक तुमच्यासाठी 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करण्याचं आव्हान आलेलं आहे. पिंक पॅन्थर्स खानारले आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आणि आज जे संघ सम्मिलित झालेले आहेत त्यांच्या अंगावर ज्या जर्सी आहेत त्या जर्सीचं सौजन्य इथे अनेकांच्या वतीने दिले गेलेले आहे. बोरगाव संघ आज पहिला सामना खेळताना आपण बघितले होते. त्यांच्या जर्सीचं सौजन्य संभाजी गंभीरराव यांनी दिलं होतं. आई डेरमाता खोपोली खेळली, त्यांच्या जर्सीचं सौजन्य नरेश धुमाळ आणि वैभव कराळे यांच्या वतीने आलं होतं. खामगर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघितला गणेशजी कोटावले यांच्या वतीने त्यांच्या जर्सीचं सौजन्य मिळालं. एबी रॉयल्स यांच्या जर्सीचं सौजन्य कैलासवासी भारती भालचंद्र बिराडे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन भालचंद्र बिराडे यांच्या वतीने आलं होतं. श्री गणेश दहेगावने जे टी शर्ट वेअर केले होते ते टी शर्ट जयवंतजी राणे साहेबांच्या वतीने आपल्याला मिळाले होते. बराटपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये अगोदर खेळताना आपण बघितला आणि बराटपाडाचेच युवा उद्योजक MGCAचे संघटक दीपकजी वडवले यांच्या वतीने त्यांचे टी शर्ट स्पॉन्सर्ड केले होते. सार्बी 11 खोपिवली खेळताना आपण बघितलेले आहे, त्यांच्या टी शर्टचं सौजन्य रवी शिंदे यांच्या वतीने मिळालं. नारायणगाव खेळली आणि त्यांच्या अंगावर वेअर केलेले जर्सी सागरजी लिंगे यांनी आपल्याला दिलेले आहेत. भादाने मैदानाच्या आतमध्ये खेळताना या अगोदर खरं तर आपण आता बघतो आहोत संतोष मधुकर मार्के यांच्या वतीने त्यांच्या टी शर्टचं सौजन्य मिळालेले आहे. कार्नारले मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत पद्माकर भाऊ बिराडे यांच्या वतीने या टी शर्टचं सौजन्य मिळाले. गोरलेसाठी उमेशजी चौधरी साहेबांच्या वतीने टी शर्टचं सौजन्य आलेले आहे. पादिरवाडी मैदानाच्या आतमध्ये यानंतर खेळेल अमोलजी कोकाटे AK कलेक्शन मासाचे प्रोप्रायटर त्यांच्या वतीने जर्सीचं सौजन्य इकडे आलेलं आहे. आणि इथे काय घडलेले 2 धावा पूर्ण. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसातील श्री अनिल बाळू मार्के अर्थात हरिभक्तपरायण अनिल बाळू मार्के यांच्या वतीने दिल्या गेलेल्या आहेत. ई ग्रुपसाठी कुमार विश्वास दशरथ दस यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचचं सौजन्य मिळाले. या सगळ्यांचं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही केलं, आयोजकांच्या वतीने तुमचे आम्ही ऋण व्यक्त करतो. अशा सहकार्याची उत्तरोत्तर तुमच्याकडून अपेक्षा. सहकार्य इथे यष्टी रक्षकाला देता आलं नाही. गोलंदाजाला एखादा चेंडू निर्धाव फेकण्यासाठी गोलंदाजाला काय तिकडे कसरत करावी लागते जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतराल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा निर्वाळा होईल, तुम्हाला ते कळेल. परंतु तुर्तास यष्टी रक्षक चकतोय आणि चेंडूने त्याचं साध्य साधलं. सरळ जाऊन चेंडू ब्लॅक स्क्रीनला आदळतोय. हा चौकार. 24 धावा धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. समोर ठेवलेला चेंडू ऑन ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित. लेझी अटेम्प्ट क्षेत्ररक्षकाचा आपण बघतो. तुमच्याकडे खूप साऱ्या धावा आहेत याचा अर्थ असा नाही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही हलगर्जीपणा दाखवाल, परंतु अंतिमतः चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. लागोपाठचे 2 चौकार.
यावेळेस आणखी एकदा क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि हे तेच क्षेत्ररक्षक आहेत का की ज्याने या अगोदर खरं तर एक अत्यंत दर्जेदार झेल टिपला होता. रोहित कंटे तिकडे होते. म्हणजे एक अंदाज आपण निश्चितच देऊ शकतो. ज्या वेळेस हवाई मार्गे चेंडू रोहितकडे येतो त्यावेळेस त्याचं कॅचिंग चांगलं राहतं, परंतु ग्राउंड फिल्डिंग तितकी चांगली राहिलेली नाही रोहित कंटेची आतापर्यंत. याचबरोबर धावफलक पुढे गेलेले 32 धावांवर पोहोचलेला डाव आपण बघू शकतो. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष. इथे मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळी झेल टिपला जाईल का? खूप मोठी ऍडजस्टमेंट क्षेत्ररक्षकाने केली आणि त्यानंतर झेल टिपण्यामध्ये त्याला निश्चितच यश मिळालं. याचबरोबर पहिला खरं तर 5वा हादरा मिळतोय इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला. भादाने संघाचा फलंदाज स्वप्नील बाद. सात चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेले फलंदाजी करणाऱ्या भादाने संघासाठी. आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 32 बनवल्या गेलेले आहेत. त्यानंतर उर्वरित 7 चेंडूंमध्ये 26 बनवायचे आहेत. संतोषच्या वतीने हे षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. संदेश आलेले आहेत. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 7 डिलिव्हरीज टू गो अँड 26 रन्स टू विन. यावेळेस इथे बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या पद्धतीचे रिएक्शन्स मिळत आहेत असं वाटतं की हा झेल कदाचित सुटला असावा. बघूया आपण आपल्या ॲक्शन रिप्लेमध्ये. चेंडू पडला आणि फलंदाजाकडे निघून गेला होता. आतल्या अंगाने फार वळला आणि अंतिमतः आउटर एज तिकडे पकडली गेली होती फलंदाजाची आणि क्षेत्ररक्षक अर्थात यष्टीरक्षकाला झेल तिकडे टिपता आला नव्हता. चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला टेनक्रिकच्या वतीने पाहायला मिळतं. 6 मध्ये 26 धावांची इथे गरज आहे. काढणारले आणि भादाने अशा पद्धतीने हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघू शकू. शेवटचं षटक लगेचच इकडे सुरू करूयात. रोहित या नावाबरोबरच हा सामना आतापर्यंत चालू असलेला आपण बघितलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये रोहित फलंदाजी करत होता. चांगली फलंदाजी रोहितने केली. दुसऱ्या सत्रामध्ये त्याने चांगलं षटक हाताळलं. लागोपाठच्या 2 झेल खरं तर त्याने तिकडे टिपल्या होत्या. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये थोडी कसरत त्याच्या वतीने केली गेली होती. त्याचबरोबर ढसाळ कामगिरी ग्राउंड फिल्डिंगमध्ये त्याची आपण पाहिली होती. आणि आता इथे रोहितच्या वतीने शेवटचं षटक हाताळलं जाईल, ज्यामध्ये धावांची गरज जर आपण बघितली तर ती आहे 26 धावा बनवायचे आहेत. अधिकचा वेळ घेत आहेत पिंक पॅन्थर्स कानारले. लगेचच तुम्हाला हे षटक मार्गस्थ करावं लागेल, अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. कारण जवळजवळ 16 मिनिटं तुम्ही वापरलेली आहेत की जी आमची मॅक्झिमम बाउंड्री आहे, किमान मर्यादा ज्याला आपण म्हणतो. यावेळेस इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आपण निश्चितच बघतो. पंच मात्र स्थिर आहेत. हा चेंडू इकडे निश्चितच एक धाव देऊन जाईल. लेग बायच्या रूपाने ही धाव पूर्ण केली जाते. धावा एकूण बनवायचे 6 चेंडूंमध्ये 26, ज्यामध्ये पहिला चेंडू हाताळला गेलेला आहे, ज्यामध्ये 1 धाव आलेली आहे. 5 आणि 25 अशा पद्धतीने खरं तर इथे धावा बनवाव्या लागतील. 5चा वर्गाचा जर आपण विचार केला गणितामध्ये तर 25 5च्या वर्गस्थानी असतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही. पदलाली त्याचा अभाव. फक्त आणि फक्त हवेमध्ये तीर मारण्याजोगी बॅट इथे फिरते फलंदाजाची. फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. 4 चेंडूचा खेळ उरलेला आहे. धावा आणखी 25 हवेत सामना जिंकण्यासाठी. विजय आता फार दूर राहिलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. भादानेसाठी दिल्ली आणि देहरादून जितकं दूर वाटतं आपल्याला, तितकाच विजय आता दूर राहिलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थात भादानेसाठी. क्लोज अँगलमध्ये गोलंदाज दाखवले जातात टेनक्रिकच्या वतीने. चांगलं थेट प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं त्यांच्या वतीने इथे एन्जॉय करत आहात. यावेळेस एक टप्पा घेतलेला आहे. चेंडू विराट कोहली स्टँडच्या बाजूने मार्गस्थ होत असताना एका टप्प्याने सीमा पार चौकार. आपल्या ॲक्शन रिप्लेमध्ये फ्रंट ऑन ॲक्शन सहित गोलंदाज करतोय हे बघितलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्रंट ऑन ॲक्शननी गोलंदाजी करता त्यावेळेस तुम्हाला पिक करणं थोडं सोपं असतं.
ज्यावेळेस तुम्ही साईड ऑन ॲक्शननी गोलंदाजी करता त्यावेळेस तुम्हाला पिक करणं हे थोडं कठीण बनत असतं. गोलंदाजाच्या विषयी दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस गोलंदाज पंचांच्या जवळून अगदी पंचांना लागून गोलंदाजी करतो त्यावेळेस त्याला चेंडू बाहेरच्या अंगाने वळवायचा असतो, आणि ज्यावेळेस तो एक अँगल क्रिएट करून येतो पंचांपासून दूर होऊन गोलंदाजी करतो त्यावेळेस त्याला चेंडू आतल्या अंगाने आणायचा असतो. या सगळ्या गोष्टी फलंदाजांना हेरता आल्या पाहिजेत. दिल स्कूपचा फटका इम्प्रोवाइज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवतोय, आणि इथे त्यासाठी क्षेत्ररक्षक सुद्धा घेतला गेलेला आहे. आश्चर्यकारकरित्या बऱ्याचदा हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु सामना समाप्तीच्या मार्गावर असला की संघ कर्णधार हे करत असतात. शेवटचा चेंडू यानंतर आपण बघू शकू. धावपलकावर आहेत 38 आणि एकूण बनवायच्या होत्या 58, म्हणजे 20 धावा हवेत एका चेंडूवर. याचबरोबर हा सामना इथे संपतोय. जिंकण्यामध्ये यश मिळतं ते म्हणजेच पिंक पॅन्थर्स कार्नार्ले संघाला. कार्नार्ले संघाची फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं झालं, आणि या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये प्रतिस्पर्धी संघ अर्थात भादानेला त्याने नमवलेला आहे. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण बघणार आहोत. फलंदाजी करताना 34 धाबांचं कॉन्ट्रीब्युशन, 2-6, 4-6, 4-6-6 अशा पद्धतीने त्याची टाईमलाईन, आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट 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 अशा पद्धतीने त्याची टाईमलाईन गोलंदाजीची. भूषणच्या 34, शिवराजच्या 15, रोहितच्या 5, गणेशची 1. गोलंदाजी करत असताना बंटीने 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले, 6 धावा खर्च केल्या. स्वप्नील 13, गणेशच्या 14 आणि संदेशच्या 22 धावा. याचमुळे एकूण धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या त्या म्हणजे 57, आणि प्रत्युत्तरादाखल भादाने संघापर्यंत फक्त 38 पर्यंत जाऊन पोहोचला. आणि भूषणने या दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली. 3 महत्त्वपूर्ण फलंदाज त्याने विकेट ॲट्रिक साधत असताना तिकडे बाद केले. 19 धावांनी हा सामना जिंकलेला आहे पिंक पॅन्थर्स कार्नार्लेने. जिंकलेल्या संघाचं मेनी कॉंग्रॅच्युलेशन. श्री जयवंतजी राणेसाहेब आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. टी शर्टची स्पॉन्सरशिप श्री गणेश दैगा